नमस्कार. आज आपण चटपटीत आणि झणझणीत मिरची फ्राय कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. मिरची फ्राय करण्यासाठी इथे मी हिरव्या जाड्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत. आता या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. मिरची कट करत असताना देठाकडचा आणि टोकाचा भाग कट करून टाकायचा आहे आणि मिरचीचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मिरची कट केल्यामुळे खायला सोपी जाते. सर्व मिरच्या आपण अशा प्रकारे कट करून घेऊ. तरी ते सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत. इकडे कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू. जिरे व्यवस्थित तडतडले की यामध्ये चिमूटभर हिंग घालू. त्यानंतर पाव चमचा हळद. आता जिरे, हिंग, हळद तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे या मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये आपण मसाले घालूया. त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा आमचूर पावडर आणि इथे मी पाव चमचा लाल तिखट घेतला आहे कलरिंगसाठी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घेऊ. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे आपल्याला मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे 2 मिनिटे झालेली आहेत आणि मिरच्या तुम्ही बघू शकता व्यवस्थित फ्राय झाल्या आहेत. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून मिरच्या व्यवस्थित आपण परतून घेऊ. तर अशा प्रकारे इथे चटपटीत आणि झणझणीत मिरची फ्राय तयार आहे. आता या सर्व मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर कधी जेवणासोबत चटपटीत आणि झणझणीत खायची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.